कारण संविधानिक मूल्यांची जपवणूक व्हावी आणि संविधानिक मूल्य, मानवी मूल्य, सांस्कारिक मूल्य ही मुलांमध्ये जपली जावी हे फार महत्त्वाचं. कोरोनाचा काळ होता आणि त्या काळामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी कुठंच जाता येत नव्हतं आणि मग अशा वेळेस काय करायचं, ऑनलाईन ही माणुसकीची शाळा सुरू झाली. ही बिनभिंतीची शाळा, पण ती भिंतीत घेतली गेली आणि त्यानंतर ही भिंत तोडून आता पूर्ण रस्त्यावर, पूर्ण पटांगणामध्ये, लहान लहान खेड्यामध्ये भरते. मग माणुसकीची शाळा म्हणजे काय? मिशन माणुसकी संचलित ही जी माणसात माणूस पण पेरणं हे काम करतंय माणुसकीची शाळा. हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे. कारण माणसाने माणसाशी माणसासारखं वागायचं जर असेल तर त्यांना संविधानिक मूल्यांची गरज आहे. खूप छान डॉक्टर साहेब, तुम्ही खूप छान बोललात. कारण माहिती ही आपण ऐकली, कारण त्या संविधानाच्या संदर्भात मी जाणार नाही. कारण मी माणुसकीच्या शाळेच्या संदर्भात या ठिकाणी तुम्हाला सांगणार. कारण माणुसकीची शाळा संविधानिक मूल्यांच्या पायावर या ठिकाणी तळवर उभी आहे आणि हे जे संविधानिक मूल्य आहेत हे जतन करावं. खरं तर मी या ठिकाणी महोत्सवाच्या सर्व कमिटी मेंबरचं मी अभिनंदन करणार आहे. तुमच्यामध्ये ना 4 टी महत्वाचे. तुम्ही चाहत पित असाल सर, पण 4 टी महत्वाचे. तुमच्या अंगी चिकाटी आहे. हे सगळं भरवणं म्हणजे 4 वर्षामध्ये हे शक्य नाही. हे ध्येयासाठी चिकाटी आहे तुमच्यामध्ये. आणि कार्य पार पाडायचं जर असेल ना तर तुमच्याकडे जे आहे सचोटी आहे, प्रामाणिकपणा आहे. इतरांना काय ते संविधानाचं घर बनवलंय. खूप छान. मी तर इथं आल्यानंतर इतका आनंद झाला. खरंच मी अहिल्यानगरवरून आलो, मला माझं समाधान वाटलं. आणि आज या कार्यक्रमासाठी मला यायचंच होतं, गेल्या 8 दिवसामध्ये ठरवलं, परंतु आज नेमका योग आला. कारण ही माणुसकीची शाळा आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. जात वेगळी नाहीये, आम्ही आभाळाची लेकरं आहोत. या माणुसकीच्या शाळेमध्ये सर्वांनी काय असतं, याच्यामध्ये माणसात माणूस पण पेरायचंय. दर रविवारी सायंकाळी 6 वाजता माणुसकीची शाळा झूमवर भरती. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हे जे खांब आहेत ना आपले संविधानिक मूल्यांचे, ह्या संविधानिक मूल्यांचं आधारित गोष्ट असो, गीत असो, एखाद्याचा विचारदर्शन असो, एखाद्याचं माहिती सदर असो, ह्या माणुसकीच्या शाळेत घेतलं जातं. कारण माणुसकीची शाळा कालच रविवारी 250वा भाग झालेला आहे. कालच 250वा म्हणजे 250 भाग या ठिकाणी झालेले. आमचे प्रणेते या ठिकाणी संभाजी दादा भगत या ठिकाणी म्हणत असतात, एका शेतामध्ये ना एक कडुलिंबाचं झाड आणि शेजारीच असलेलं आंब्याचं झाड आहे. कडुलिंबाच्या झाडाची फांदी आंब्याच्या झाडावर आली. मग आंब्याचं झाड कधी म्हणतं का रे, ए तू कडू ये, चल बाजूला हो, असं नाही म्हणत. मग आपण तरी का म्हणावं? म्हणून ही माणुसकीची शाळा आहे. ह्युमॅनिटी जी या ठिकाणी माणुसकी कमी होत चालली आहे ना, ह्या संपूर्ण या जगात खरं तर हे जागतिक स्तरावर गेलेले. अमेरिकेमध्ये सुद्धा माणुसकीची शाळा भरली. त्या ठिकाणी माणुसकीची शाळा, अमेरिकेत माणुसकीची शाळा घेतली. त्या ठिकाणी या माणुसकीच्या शाळेत अजून काय होतंय, वेगवेगळे सदर घेतो. 25 विषयांची कार्यशाळा घेतली जाते. बॅड टच, गुड टच, आतापर्यंत 190 कार्यशाळा झाल्या. शाळा महाविद्यालयातील
मुला मुलींना बॅटच गुट्टच चला निर्भय होऊया ही कार्यशाळा घेतली जाते आणि त्यातून माणुसकी समजून सांगितली जाते का तुम्ही माणसात माणूसपण कसं पेरायचंय. कारण माणुसकी आपण कुठं मिळणार नाही. बाहेर या ठिकाणी बरेचसे स्टॉल मी बघितलं, परंतु कुठं तुम्हाला अर्धा किलो माणुसकीन, पावशेर माणुसकीन, 1 किलो माणुसकी नाही मिळायची. ही अंतरात्म्यात असावी लागते. मग अशी आपण संविधानाची प्रास्ताविका म्हटलो. मॅडम, दर आठवड्याला रविवारी हीच आमची प्रार्थना झाल्यानंतर त्याच्यानंतर संविधानाची प्रास्ताविका घेतली जाते आणि ती काल तर आम्ही जे उपस्थित होतो त्या सर्वांनी संविधानाची प्रास्ताविका म्हटली. या ठिकाणी खरं तर मला येण्याचा योग आला, आपणाबरोबर या ठिकाणी बोलता आलं आणि ह्या महोत्सव कमिटीमध्ये असलेले 4 गुण मला खूप भावले. चिकाटी आहे, सचोटी आहे, हातोटी आहे. कार्य पार पाडायचं सोपी गोष्ट नाही, हातोटी त्यांच्यामध्ये आणि याचं टिप्पण केलंय शेवटी लिखोटी त्यांच्यामध्ये. शेवटी जाताना माणुसकीच्या आनंदाचे 7 तुषार सांगून जातो. कारण माणसात माणूस पण पेरायचा असेल ना तर माणूस हसरा दिसला पाहिजे. रडक्या माणसांचं कोणी स्वागत नाही करत. किती छान रडतोय बघणार येतो, किती छान रडतीये ती असं नाही म्हणणार, परंतु किती छान हसतोय, किती स्मित हास्य चांगलं करतोय असं म्हटलं जाईल. म्हणून तुम्हाला आनंदाचे 7 तुषार माणुसकीचे देऊन जातो. प्रसन्नता, धैर्य, श्रद्धा, आशा, शांती,